नमस्कार मंडळी. आपण पाहतोय की महाराष्ट्रात सध्या जिकडे तिकडे अशोक खरात प्रकरणाची चर्चा सुरू आहे. अशोक खरात या प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंधश्रद्धा, भोंदूबाबा, बुवा हे चर्चेत आले आहेत. आपण बऱ्याचदा बातम्यांमध्येही ऐकलं असेल किंवा टी व्हीमध्येही पाहिलं असेल की हे भोंदूबाबा बरेचसे चमत्कार करून त्यांच्या भक्तांना फसवतात. परंतु हे चमत्कार नक्की खरे असतात का आणि ते कशा प्रकारे केले जातात हे आज आपण समजून घेणार आहोत. याबद्दल आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अन्निशचे कार्यकर्ते सम्राट हटकर सर. तर त्यांच्याकडून आपण लाईव्ह डेमो तर्फे जाणून घेऊया की चमत्कार नक्की खरा असतो का. आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की चमत्कार म्हणजे काय. आता बऱ्याच लोकांना चमत्कार म्हणजे काय हे माहीत नाही. चमत्काराविषयी आकर्षण असतं, पण नेमकं चमत्कार म्हणजे काय याची व्याख्या केलेली नसते. आता मी तुम्हाला दाखवतो थोडक्यामध्ये. ही हातामध्ये उचलली, ही सोडली तर काय होईल, ही गुरुत्वाकर्षणानं खाली पडेल. ही खाली पडण्याच्या ऐवजी वर गेली तर तो झाला चमत्कार. म्हणजे विज्ञानाच्या ज्ञात नियमाच्या विरुद्ध जे वर्तन होतं त्याला आपण चमत्कार म्हणतो. चमत्कार कोणालाही करता येत नाहीत. दैवी शक्तीनं किंवा दैवी सामर्थ्यानं चमत्कार करता येत नाही. तर चमत्कार काय असतं, एक तर ती भौतिक प्रक्रिया असती किंवा रासायनिक प्रक्रिया असती किंवा एखादं यांत्रिकीचं मेकॅनिझम असतं किंवा हातचालकी तरी असती. याशिवाय चमत्कार करता येत नाही. हेच चमत्कार विज्ञानाच्या त्याच्या पाठीमागं कुठलं तरी वैज्ञानिक कारण असतं, ते लोकांना माहीत नसतं, म्हणून लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. तर सर अनेक भोंदूबाबांच्या दरबारात चमत्कार होत असतात, तर मग ते कशा प्रकारे केले जातात हे तुम्ही आम्हाला लाईव्ह डेमो करून दाखवू शकता. हां, याच्याबद्दल मी तुम्हाला काही चमत्कार करून दाखवतो. आता हे नारळ आहे माझ्याकडं. हे काय, याच्यामध्ये पाणी आहे. पाण्यानं काय होतं, आग विझते. परंतु एक बाबा असा होता की त्यानं सांगायचं की मला दैवी शक्ती प्राप्त झालेली आहे आणि पाण्यानं मी आग लावू शकतो. आपण म्हणतो की आग विझते, सर्वांना माहिती की आग विझते, पण त्या बाबानं पाण्यानं आग लावून दाखवली होती. तशी मी तुम्हाला पाण्यानं आग लावून दाखवतो. हे पाणी एकदा मी पुन्हा पिऊन दाखवतो. आता मी मंत्र म्हणतोय आणि पाण्यानं इथं आग लावतो. बघा तुम्ही. बघा, ही पाण्यानं आग लागलेली आहे. मी तुम्हाला काय सांगितलं की कुठलाही चमत्कार एकतर भौतिक प्रक्रिया असती किंवा रासायनिक प्रक्रिया असती किंवा एक यांत्रिकीचं मेकॅनिझम असतं किंवा हातचालकी असती. हे तुम्हाला मी आता रासायनिक प्रक्रियेचा एक प्रयोग दाखवलेला आहे. असे अनेक प्रयोग आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे मी प्रयोग दाखवू शकतो. आता माझ्या हातामध्ये हा कपडा आहे, हा कॉटनचा आहे. याला जर आपण आग लावली तर काय होईल, हा जळून जाईल. बरोबर आहे. आता हे बघूयात आपण काय होते ते. मी याच्यामध्ये कपडा त्या वाटीत टाकलेला आहे आणि मी याच्यामध्ये पेट्रोल टाकतो. तुम्ही याला थोडीशी आग लावा. हे घ्या. लाईट बंद करा. लाईट बंद करा. लाईट सगळे बटन बंद करा. एक दोन. हां, दिसते तुम्हाला आग लागलेली दिसते. हो. हां, दिसायला लागली आग. हां, काय व्हायला पाहिजे, आग लागल्यावर हा कपडा जळायला पाहिजे. पण माझ्याकडं मंत्र आहे, दैवी शक्ती आहे. मी म्हणतो, मंत्र म्हणतो आणि बघा आग लागूनही हा कपडा जळला नाही. आहे की नाही मंत्रामध्ये शक्ती. बरोबर. हाच कपडा, हेच प्रयोग मी जर खेड्यामध्ये जाऊन दाखवला आणि हे मंत्रामुळं कपडा जळाला नाही, आग लागून सुद्धा जळाला नाही म्हटलं तर लोक विश्वास ठेवणार. बरोबर आहे. चला ठीक आहे. आता मी तुम्हाला एक दुसरा चमत्कार दाखवतोय. हे माझ्या हातामध्ये काय तुम्हाला माहिती आहे, छोटीशी कळशी. बरं, याला आपण कसं आहे, बुवा बाबा महाराजांचे काही स्पेशल शब्द असतात. याला काय म्हणतात, ते कलश म्हणतात. आपण साधारणतः घरामध्ये काय म्हणतो, याला तांब्या म्हणतो. पण बुवा बाबाच्या हातामध्ये गेलं तर तो काय होतो, कलश होतो. आता याच्यामध्ये काय आहे बघा, मी काय खाली टाकतो. काय याच्यामध्ये पाणी आहे. याला पाणी म्हणत नाहीत बाबा, काय म्हणतात, याला
तीर्थ म्हणतात, तीर्थ. तर असाच एका बाबानं याच पद्धतीनं तीर्थ देऊन लोकांना फसवलेलं होतं. आता याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. तो काय करायचा, बाबा आपल्या लोकांमध्ये जायचा आणि त्यांना बोलवायचा की मी हे तीर्थ आणलेलं आहे, म्हणजे गंगेवरून आणलेलं आहे आणि हे तुमच्यासाठी आणलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं काही पुण्यवान लोकांना मिळेल असं तो सांगायचा आणि ते प्रत्येकाला तीर्थ द्यायचा. तुम्ही या, आता मी तुम्हाला तीर्थ देतो, या. आता काय झालेलं आहे याच्यामधलं, तीर्थ संपले, टाकून द्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बाबा काय करायचा, असा घ्यायचा, ते दुसऱ्या व्यक्तीला बोलवायचा. आता याच्यातलं तीर्थ संपलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आता मी मंत्र म्हणतो आणि तुमच्यासाठी पुन्हा तीर्थ काढतो असं बाबा म्हणतो. या पुढे या, हात पुढं करा. आता हे दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा, तो असं द्यायचा. हां, आता याच्यातलं संपलेलं आहे. हां हां, पुन्हा काय करायचं, तो तिसऱ्या व्यक्तीला बोलवायचा, मंत्र म्हणायचा. समजा आता तिसरा व्यक्ती आला तर त्याला सुद्धा तीर्थ द्यायचं. या बघा, याच्यामधलं तीर्थ संपत नाही. याच्या पाठीमागेही एक वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्हाला नंतर सांगतोय मी. पण असंच लोकांना फसवल्या जातं. त्या बाबाकडचं तीर्थ संपत नाही आणि हे तीर्थ संपलेलं निघतं म्हणून काय होतं, लोकांवर एक प्रभाव पडतो, लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतात. आता हा माझ्या हातामध्ये काय आहे, हा पितळेचा दिवा आहे. ठीक आहे. आता हा दिवा पेटवण्यासाठी आपल्याला काय काय लागतं, एक तर तेल लागतं, रॉकेल लागतो, बरोबर आहे. याच्यामध्ये रॉकेल आहे का, याच्यामध्ये रॉकेल नाही. याच्यामध्ये वात आहे का, नाही, वात पण नाही आहे. आता हा बगर तेलाचा, बगर वातीचा मी पाण्यानं दिवा पेटवून दाखवतो. तुम्ही काय करा, तुम्ही याच्यामध्ये पाणी भरा. भरलं पाणी, हे बघा यांनी याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे. तुम्ही स्वतः याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, आपण हे टाकलेलं आहे याच्यामध्ये. बघूयात आपण. या दिव्यामध्ये पाणी आहे, तेल नाही आहे, दिव्याला वात नाही आहे. हा पाण्याचा दिवा मंत्रशक्तीच्या जोरावर पेटणार आहे. चला ती माचीस घ्या, बघा. दिवा पेटवायचा, आगा नाही दिसतो का, वात दिसते. लाईट बंद करा, लाईट बंद करा. ते दिसते का तुम्हाला, दिसते दिसते. तुम्ही बघितलं, याच्यामध्ये पाणी टाकलेलं होतं. याला वात नाही आहे, बगर तेलाचा, बगर वातीचा पाण्याचा दिवा पेटलेला आहे. हा दिवा कोणी पेटवला होता माहिती आहे तुम्हाला, सत्य साईबाबांनी पेटवलेलं. सॉरी, साईबाबांनी पेटवला होता असं म्हणतात. ठीक आहे. पाण्याचा दिवा साईबाबांनी पेटवलेला होता असं म्हणतात. दिसतो. हे माझ्या जवळ ग्लास आहे, त्या ग्लासमध्ये तांदूळ आहेत. हे तांदूळ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. हा एका ठिकाणी चमत्कार करण्यात आलेला होता. त्या ठिकाणी असं होतं की एक दाम्पत्य होतं, त्याचा मुलगा अभ्यासामध्ये अतिशय हुशार होता. परंतु काही काळानंतर असं झालं की त्याच्या मुलाचं अभ्यासामध्ये लक्ष लागणं गेलं आणि 6 महिन्याच्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले. त्याच्यामुळं त्याचे आईवडील चिंतित झाले की हा मुलाला काय झालं, की आपण हे नवीन घरामध्ये आलो, नवीन घरामध्ये आल्यामुळे हे झालेलं आहे की काय, म्हणून त्यांनी त्यांच्या एका गुरुला बोलवलं. तो महाराज आला. महाराजांनी काय केलं, असं की त्या ग्लासमध्ये तांदूळ घेतले आणि त्याच्यामध्ये ही अशी उदबत्ती ठेवली. आता ही मी तुम्हाला थोडीशी मोडून दाखवतो ही उदबत्ती. आता ही उदबत्ती ठेवली आणि त्यांनी काय केलं की त्या तांदळामध्ये टाकली अशी, आणि त्या उदबत्तीचं जे टोक आहे त्यांनी काय केलं, जिकडे एक अशी त्याच्या बाबांची तस्वीर होती, त्या तस्वीरीकडे त्यांनी बोट केलं, हे टोक केलं आणि त्यांनी त्याला उदबत्तीला पेटवलं.
पेटल्यानंतर त्यांनी काय केलं की मंत्र म्हणत म्हणत बाबांनी त्याच्यामध्ये पाणी टाकायला सुरुवात केली. तसं ज्या मी त्या पद्धतीने पाणी टाकतो, मंत्र म्हणत म्हणत पाणी टाकतो. बघा, ह्या उदबत्तीचं टोक कोणीकडं आहे? बाबांच्या फोटोकडे. बाबांच्या फोटोकडं आहे. चला, तोपर्यंत मी तुम्हाला आता दुसरा एक चमत्कार दाखवतोय. त्या उदबत्तीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. बघा, ही आता उदबत्ती काय झाली, या दिशेची या दिशेला आलेली आहे. त्यावेळेस त्या बाबांनी काय सांगितलं की तुम्ही जी तस्वीर लावलेली आहे ती त्या तस्वीरीची जागा चुकलेली आहे. ही तस्वीर या भिंतीच्या ऐवजी या भिंतीवर पाहिजे. या भिंतीवर नसल्यामुळं तुमच्या मुलाच्या अभ्यासावर परिणाम झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. आता याच्या पाठीमागची मी तुम्हाला वास्तव सांगतोय. आपण हा कपडा का जळाला नाही याचा चमत्कार बघितलेला आहे. हा जो कपडा आहे, स्पिरिट आणि पाणी याचं मिश्रण असलेल्या वाटीमध्ये हा मी कपडा टाकला आणि तो भिजवून घेतला. भिजवून घेतल्यानंतर तो कपडा या त्रिशूळावर ठेवला आणि या कपड्याला काडीने पेट दिला. पेट दिल्यानंतर झालं काय की स्पिरिट हे अतिशय ज्वलनशील असल्यामुळं काय त्यांनी पटकन आग पकडली आणि कपडा ओला होता त्याच्यामुळं कपडा जळाला नाही, पण ते स्पिरिट जळत होतं. स्पिरिट जळत असल्यामुळं काय झालं, तुम्हाला लोकांना आग दिसली, परंतु हा कपडा ओला असल्यामुळं जळाला नाही, फक्त स्पिरिट जळून गेला. हा याच्या पाठीमागचा कार्यकारण भाव आहे. तुम्हाला माहीत असेल की चमत्कार काहीही नसतो, म्हणजे दैवी शक्तीने होत नाही. तर हे झालं कसं याविषयी मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण देतो आहे की ह्या नारळामध्ये सोडियम मेटल नावाचं एक रसायन मी इथं ठेवलं होतं. सोडियम मेटल हे रसायन पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर आग पकडतं. हे कुठल्याही प्रयोगशाळेमध्ये ठेवलेलं असतं, ते सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं असतं. बऱ्याच ठिकाणी हे रॉकेलमध्ये ठेवलेलं असतं. पाण्याच्या संपर्कात येऊ नये, पाण्याच्या संपर्कात आलं तर पेट घेतो, हे त्याचं गुणधर्म आहे. याच्यामध्ये जादू किंवा मंत्र काही नाही आहे. फक्त हे मला माहिती होतं आणि हे ठेवून पाणी टाकताना मी फक्त मंत्र म्हटले आणि ते पेटलं. यामुळं लोकांना असं वाटते की ते मंत्रामुळं पेटलेलं आहे. दुसरा चमत्कार आपला होता दिव्याचा. हा दिवा होता. हा दिवा कधी पाण्याने पेटत नाही. तुम्हाला सांगितलं होतं की याच्यामध्ये काही रसायन वापरलेलं होतं. हे ज्यावेळेस मी त्यांना पाणी भरायला सांगितलं होतं त्यावेळेस मी इथं माझ्याकडे एक कॅल्शियम कार्बाईडचा खडा होता, तो मी उचलला आणि या झाकणाखाली ठेवून दिला आणि त्यांच्याकडून त्यांनी माझ्या हातात दिवा दिल्यानंतर मी काय केलं, हे याच्यातलं पाणी काही टाकलं. हे पूर्ण दिवा भरला असता तर ते पेटला नसता, कारण त्या जो गॅस तयार होतो त्या गॅसला जागा राहिली नसती. त्याच्यामुळं मी काय केलं, त्या गॅसला जागा राहावी म्हणून अर्धं पाणी याच्यातलं खाली केलं आणि त्याच्यावर हा झाकण ठेवते वेळेस मी काय केलं, तो खडा याच्यामध्ये दिव्यामध्ये टाकला आणि झाकण लावलं. ॲसिटिन हे म्हणजे पाणी आणि कॅल्शियम कार्बाईड यांची रासायनिक प्रक्रिया होऊन ॲसिटिलिन नावाचा गॅस तयार होतो आणि चुनखळी तयार होते. ती चुनखळी खाली बुडाला बसते आणि ॲसिटिलिन नावाचा जो गॅस आहे तो हवेपेक्षा हलका असल्यामुळं वर निघतो आणि ते ज्वलनशील असतो आणि काडी पेटवल्याबरोबर त्यांनी पेट घेतलेला आहे. याच्यामागे कुठलीही दैवी शक्ती, दैवी चमत्कार नाही. ही असं काय निघतं आहे हे आपण बघणार आहोत. याच्या पाठीमागचं कारण बघणार आहोत. हे बघा, याच्यामध्ये आणखीसुद्धा तीर्थ निघणार आहे, ह्याच्यातलं संपणार नाही. हा जो तांब्या आहे, या तांब्यामध्ये एक तांब्याचंच फुलपात्र वेल्डिंग करून बसवलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की त्या फुलपात्राच्या मध्यभागी एक छिद्र आहे आणि या तांब्याला या ठिकाणी एक छिद्र आहे. हे जे उपकरण बनवलेलं आहे ते हवेच्या दाबावर काम करतं. ज्यावेळेस आपण याच्यामध्ये पाणी टाकतो त्यावेळेस काय होते की ते पाणी फुलपात्राच्या छिद्रातून फुलपात्राच्या बाहेर पण तांब्याच्या आतमध्ये येतं आणि कधीपर्यंत येणार, ह्या छिद्रामधून पाणी बाहेर येईपर्यंत. इथपर्यंत आलं की ते दोन्ही पाण्याची पातळी समान होते. पाण्याची पातळी समान झाली तर काय करतो आपण, हे असं तांब्या धरला आणि आपण याला तिरकं केलं तर काय होणार, याच्यामधलं फुलपात्रामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पडणार, पण फुलपात्राच्या बाहेर या तांब्याच्या आतमध्ये जेवढं पाणी आहे ते तसंच राहणार. मग बाबा काय करतो, हा इथला असा हा तांब्या हातात घेतो आणि मंत्र म्हणण्यासाठी हात उचलतो. हात उचलल्यानंतर काय होतं, या छिद्रातून हवेचा जो वातावरणाचा दाब आहे तो पाण्यावर पडतो. कुठल्या, फुलपात्राच्या बाहेरच्या पाण्यावर पडतो. त्या हवेच्या दाबामुळं काय होतं की पाणी फुलपात्राच्या छिद्रातून, खालची जी छिद्र आहे त्या छिद्रातून वर येतं. वर येताना पुन्हा ते एक समान पातळी झाली की थांबतं. पुन्हा काय करतो आम्ही, याच्यावर हा अंगठा ठेवून पुन्हा हे पाणी
तांब्यात तिरप करून पाणी पूर्ण काढून टाकतो. पुन्हा हा काय करतो की मंत्र म्हणण्यासाठी हा तांब्या इथं हातात घेतो आणि पुन्हा मंत्र म्हणण्यासाठी हा हात असा फिरवतो. त्यावेळेस काय होते, पुन्हा हा हवेचा धावतो. ही अशी सायकल चालू राहते. याच्यामध्ये कुठलीही दैवी शक्ती, दैवी सामर्थ्य नाही. हा भौतिकशास्त्राचा एक चांगला आविष्कार आहे.